आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या रूपानं भाजपला हादरे बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच अकलूजमध्ये सलग 3 सभा होणार आहेत। शिवाय सभा होण्यापूर्वीच फडणवीसांनी अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार पाडलाय। महायुतीच्या रविवारी 27 तारखेला होणाऱ्या सभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातील डॉक्टर धवलसिंह, प्रतापसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत। 28 तारखेला उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस उद्या डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेणार आहेत। डॉक्टर धवलसिंह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, मात्र फडणवीसांच्या खेळीनंतर अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधात दुसरे मोहिते पाटील भाजपच्या बाजूने मैदानात उतरणार आहेत। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असून त्यांचा अकलूज परिसरात मोठा गट आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का आहे। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा लोकसभा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डाव प्रतिडावांमुळे प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलाय। त्यामुळे शरद पवारांनी 3 सभा घेत प्रचाराचा धडाका लावलाय। तर आता शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सलग 3 सभांचा धडाका लावणार आहेत। उद्याच्या 3 सभांपैकी सर्वात महत्त्वाची सभा अकलूज इथं होणार असून मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर फडणवीस काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। शिवाय अकलूज येथील सभेला नेमकं कोण कोण स्टेजवर असणार हे पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता वाढलेली आहे। माढ्याची सभा संपवून फडणवीस हे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आयोजित केलेल्या सभेसाठी सांगोला इथं जाणार आहेत। या सभेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि इतर महायुतीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। सांगोला येथील सभा ही दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। शरद पवार यांनी घेतलेल्या 3 सभांना देवेंद्र फडणवीस हे 3 सभातून उत्तर देणार असून यातील शेवटच्या म्हणजे अकलूजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या सभेत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी केलेल्या टीकेला फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।